हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंगवरती तुमचं सर्वांचं स्वागत आणि मी आहे समीर इंदपुरे। मी तुमचं या टेक्स्टबुकच्या सुपर कोचिंगच्या ह्या आमच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतोय पुन्हा एकदा। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्र राज्याच्या तलाठीबद्दल सर्व महत्त्वाची माहिती। अनेक मुलांनी फॉर्म भरलेले आहेत, अनेक मुलांनी अभ्यास चालू केलेला आहे, जोमाने अभ्यास चालू केलेला आहे, काही मुलांनी क्लासेस लावलेले आहेत, सर टेक्स्टबुकमध्ये पण जॉईन झालेले आहेत। तर या सर्व विद्यार्थ्यांचा एक महत्त्वाचा डाऊट होता, सर आम्ही तलाठी झाल्यानंतर नेमकं करायचं काय असतं, आमच्या पद हे कुठलं पद आहे, हे कशाच्या अंडर येतं, आमचा पगार किती असणार आहे, आमचे अधिकार किती असणार आहे, आम्ही तलाठी म्हणजे नक्की काय काम करतो, त्याचा दर्जा काय असणार आहे। कारण फक्त आपण ऐकलेलं असतं तलाठी पद चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे, काही लोक म्हणतात तलाठी म्हणजे सगळ्यात खालचं पद आहे, पण नक्की तलाठी पदामध्ये काय अधिकार असतात, त्या तलाठीची काय कामं असतात ती आपण बघूया। आणि त्याच्यातूनच तुम्हाला अंदाज येईल की तलाठी हे पद महसूलमधलं सर्वात महत्त्वाचं पद, सर्वात अधिकाराचं पद का आहे ते लक्षामध्ये। सो मुलांनो, त्या पदाचं महत्त्व एकदा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळलं की तुमचा अभ्यासातला जोर अजून वाढेल ह्याची गॅरंटी मी घेतो तुमच्याशी। ठीक आहे, तर चला घेऊया आपण तलाठीबद्दलची सर्व महत्त्वाची माहिती। सो पहिली महत्त्वाची माहिती आपण घेऊया की महाराष्ट्र, बघा एक एक बेसिक मी तुम्हाला सगळं समजावून सांगणार आहे, सगळ्यांनी शांतचित्ताने हा पूर्ण व्हिडिओ ऐका, तुम्हाला कळेल तहसीलदार आपल्या जो तलाठी असतो त्याचे एक्झॅक्ट अधिकार काय असतात ते। सो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 7(3) नुसार प्रत्येक सजाकरता एक किंवा अधिक तलाठी नेमले जातात। याचा अर्थ आहे की महाराष्ट्र म्हणजे तलाठी हे जे पद आहे हे ह्या कायद्याअंतर्गत आहे, आलं लक्षामध्ये। सो ह्या कायद्याअंतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या अंतर्गत कलम 7 आणि ब्रॅकेटमध्ये त्याचं सब कलम 3 याच्यानुसार तलाठी पदाचं काय झालेले निर्मिती झालेली आहे। तर लक्षात ठेवा, तलाठी पदाची निर्मिती ही महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येते। जमीन महसूल अधिनियम 1966, जमीन महसूल अधिनियम म्हणजे हे जे पद आहे आलं लक्षामध्ये, हे महाराष्ट्र राज्य, बरोबर आहे, महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत आहे, महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत आहे। दुसरं गोष्ट म्हणजे हे रेव्हेन्यू म्हणजे महसूल खात्यातील पोस्ट आहे, काय आहे बेसिकली महसूल खात्यातील आहे, कळलं, महसूल खात्यातील काय आहे हे पद आहे, आलं लक्षामध्ये। हे दोन इम्पॉर्टंट लक्षात घ्या। नंतर इथे दिलेलं आहे प्रत्येक सजा करता, आता हा सजा म्हणजे काय असतं तर तलाठ्याचं जे ऑफिस असतं त्याला सजा म्हणतात, आलं लक्षामध्ये, येस। आणि पुढे आलं लक्षामध्ये, चला आणि पुढे पुढे जाऊया आपण, तहसीलदाराला मामलेदार असंही म्हणतात आणि आलं लक्षामध्ये। चला पुढे जाऊया आपण, हे कळलं का तुम्हाला। आता ह्याच्यानंतर आपण बघूया सजा करता असतात, बरोबर आहे। त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण की तलाठीची नेमणूक करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्याला असतात, कोणाला असतात। सो तुम्हाला जी नेमणूक होते, तुमची अपॉइंटमेंट जी होते, एक्झाम दिल्यानंतर पण जी अपॉइंटमेंट केली होते ही जिल्हाधिकाऱ्याच्या सहीने होते, लक्षात ठेवा। सो जिल्हाधिकाऱ्याच्या सहीने काय होते, यस तलाठ्यांची नेमणूक होते, हे लक्षात ठेवा, बरोबर आहे। डायरेक्टली जिल्हाधिकारी तलाठ्यांची नेमणूक करतो, म्हणजे विचार करा तलाठी पद महत्त्वाचं आहे। त्यानंतर तलाठी पदाची निवड स्पर्धा परीक्षेद्वारेच केली जाते, जी परीक्षा तुम्ही देताय ही याला स्पर्धा परीक्षा म्हणतात, कारण प्रत्येक विद्यार्थी जो ह्याला वयामध्ये बसतोय, ज्याच्याकडे डिग्री आहे, तो हा फॉर्म भरू शकतो आणि स्वतःला त्या पदाचा दावेदार म्हणू शकतो, बरोबर आहे। एकदा कधी परीक्षा पास झाला, फायनल सिलेक्शन झालं की मग जिल्हाधिकारी त्याची नेमणूक तलाठी म्हणून करेल, बरोबर आहे। तलाठीच्या कार्यालयाला काय म्हणतात, कार्यालयास काय म्हणतात, सजा म्हणतात, बरोबर आहे। ही जी सजा असते ज्याला सज्जा पण म्हणतात, बरोबर आहे। हे प्रत्येक सजा करता एक किंवा अनेक तलाठी त्या सज्जावरती असतात आणि त्यांना नेमून दिलेलं या प्रशासन महसूल प्रशासनातील महत्त्वाची कामं ती ह्या सज्जामध्ये करत असतात, कळलं, ह्या कार्यालयातून करत असतात। आणि हे होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सांगतो, महाराष्ट्र तलाठी भरती होण्यासाठी लक्षात ठेवा, ह्या तलाठीसाठी आम्ही टेक्स्टबुक सुपर कोचिंगने तुमच्यासाठी 269 रुपयाचा फक्त कोर्स आणले, लक्षात ठेवा। 3000चा 6 महिन्याचा कोर्स, मी पुढे अजून माहिती सांगणार आहे, पण सगळ्यात महत्त्व सांगतो, कारण का ह्या तलाठीच्या परीक्षामध्ये सफल होण्यासाठी 2-3 हजाराचा जो कोर्स आहे तो आम्ही 269 रुपयाला तुम्हाला देतोय, तेही 6 महिन्यासाठी, कळलं, 6 महिन्याचा पूर्ण कोर्स तुम्हाला 269 रुपयामध्ये मिळतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेक्स्टबुकचा एकदम जो आमचा प्राईम पास असतो तो तुम्हाला मिळतोय, फ्री टेक्स्टबुकचा पास मिळतोय मित्रांनो, फ्री टेक्स्टबुकचा पास मिळतोय, येतं लक्षामध्ये 269 रुपयामध्ये फक्त तुम्हाला हे मिळतंय, ही खूप मोठी गोष्ट आहे। पण त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल, 3000चा कोर्स जर तुम्हाला 269 रुपयात पाहिजे असेल तर माझं नाव समीर आहे, SAMER, हा कुपन कोड तुम्ही वापरा, हा कुपन कोड वापरा आणि 269 रुपयामध्ये 6 महिन्याचा कोर्स घ्या। तुम्ही सुपर कोचिंगला कनेक्ट व्हा, सफलता सेल चालू आहे,
कळलं, तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्हाला बेनिफिट होईल, कळलं, 269 रुपयामध्ये. त्याच्यानंतर दुसरं आहे तलाठी, हा ग्रामीण मुलकी प्रशासनातील, काय लक्षात ठेवा, ग्रामीण मुलकी प्रशासनातील, कळते तुम्हाला, ग्रामीण मुलकी प्रशासनातील काय तो महत्त्वाचा अधिकारी आहे, कळलं, ग्रामीण मुलकी प्रशासनातील ग्राम स्तरावरील, कळलं, ग्रामस्तरावरील महसूल खात्यातील वर्ग 3चा कर्मचारी आहे आणि तो क्लास ए मध्ये तो वर्ग 3चा कर्मचारी आहे, लक्षात ठेवा. हा आलं लक्षामध्ये. नंतर ह्याच्यावरती कंट्रोल कोणाचं असतं, तर तलाठ्यावरती नजीकचं नियंत्रण सर्कल ऑफिसरचं असतं. कोणाचं, सर्कल ऑफिसरचं असतं, ज्याला मंडल, आलं लक्षामध्ये, मंडल अधिकारी म्हणतात. आणि मंडल नंतर त्याचं कंट्रोल जातो तहसीलदाराकडे, कळलं, त्याची नेमणूक असते जिल्हाधिकाऱ्याकडून, पण तो आन्सरेबल असतो सर्कल ऑफिसरला आणि आपल्या नंतर पुढे तहसीलदाराला. सर्कल ऑफिसरला मंडल अधिकारी म्हणतात आणि नंतर तहसीलदाराला. एकदा क्लिअर, कळलं, एवढं नक्की लक्षात आलं. चला, त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की महसूल खात्याचे गावा पातळीवरील दप्तर तलाठी सांभाळतो, कळलं. महसूल खात्याचं त्याचं मेन काय काम आहे ती तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. महसूल खात्यातील गाव पातळीवरील दप्तर, दप्तर म्हणजे कार्यालय, हा तलाठी सांभाळतो. गाव पातळीवरील सरळ महसूल खातं, लक्षात ठेवा, जे ज्याच्यावरती देश आणि राज्य चालतं ते महसूल खातं, कळलं, ग्रामीण लेवलला हा तलाठी सांभाळत असतो. जमीन महसुलाबाबत कोणताही अर्ज सर्वप्रथम तहसीलदार बघतो, बरोबर आहे, त्यावर योग्य ते निर्णय घेऊन तो मग पुढे अधिकाऱ्याला पाठवतो. सो तलाठी, मग तो तहसीलदार आणि मग पुढे जातो वरच्या अधिकाऱ्याकडे. नंतर गावाचा नमुना क्रमांक जो असतो त्याला आपण 7/12 म्हणतात, 8 कॉपी म्हणतात, इत्यादी सगळं तलाठी बनतो. म्हणजे गावातल्या जमिनीचे जे महत्त्वाचे व्यवहार असतात मित्रांनो, हे सगळे तलाठीच्या अंडरच जातात, आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गाव पातळीवरती निश्चित केलेली नोंदणी, अभिलेख ठेवण्याचं काम, आलं लक्षामध्ये, अकाउंट ठेवण्याचं काम, कळलं, अभिलेख, पुस्तकं, हे सगळी नोंदणी ठेवण्याचं काम हे कोणाचं असतं, डायरेक्ट तलाट्यात असतं. म्हणजे विचार करा महत्त्वाचं किती काम आहे, कळलं. इथे जर गडबड झाली तर वरच्या लेवलला सगळी गडबड होते, आलं लक्षामध्ये. म्हणून तलाट्याचं काम खूप महत्त्वाचं असतं, आलं लक्षामध्ये. तसंच जर तुम्हाला अजून वरच्या लेवलला जायचं असेल तर तुम्हाला म्हणतो ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या परीक्षेचे पण सुद्धा फॉर्म दणक्यात निघालेले आहेत आणि आपल्याला दणक्यात अभ्यास करायचा आहे, म्हणून सिव्हिल सेवा सेल आम्ही दणक्यात आणतोय, आलं लक्षामध्ये. 2000 रुपयामध्ये तुम्हाला 7000चा कोर्स मिळतोय, 6 ते 2 8 महिन्यामध्ये, आलं लक्षामध्ये. 8 महिन्याचा कोर्स तुम्हाला मिळतोय फक्त 2000 रुपयामध्ये, कळलं. कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीचं आहे आणि तेही म्हणजे तुम्हाला 55%, 33%, परत 33%, खूप साऱ्या व्हॅलिडिटीने ऑफर्स आम्ही देतोय. पण हे लागू करण्यासाठी तुम्हाला कोड वापरावा लागेल समीर, आलं लक्षामध्ये. या समीर हा कोड वापरावा लागेल, दॅट्स इट, कळलं. आणि तुम्हाला हे ॲप्लिकेबल होऊन जाईल. तुम्ही बाय नाव करू शकता, टेक्स्टबुकच्या ॲप्लिकेशनवरती दिलेल्या लिंकवरती खाली जाऊ शकता आणि हे सगळ्याच्या सगळं तुम्ही बाय सेल करू शकता. या जबरदस्त ऑफर चालू आहेत, परीक्षा जवळ आल्या आहेत, मुलांना आमच्याकडून एक सहकार्य म्हणून आम्ही हे सगळं करत आहोतच. नंतर महाराष्ट्र, पुढची माहिती घेऊया आपण. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार गाव पातळीवरील महसूल विषयक कामाची जबाबदारी तलाठी पार पाडतो, कळलं. सो तलाठी जे काही पार पडतो त्यासाठी जो कायदा आहे तो ह्या कायद्याअंतर्गत त्याला अधिकार प्राप्त होतात, त्याला त्याची कर्तव्य पूर्ण करता येतात. हा कायदा महत्त्वाचा आहे, आलं लक्षामध्ये. चला पुढचं आहे, नंतर गाव पातळीवरील महसूल, तगाई वसुली, दुष्काळ इत्यादी कार्याशी तलाठीशी संबंधित असतात. गाव पातळीवरील कुटुंब नियोजन कार्यक्रम बघा, म्हणजे कळलं, म्हणजे महसूल वगैरे हे त्याच्याकडे काम आहेच, महसुलाचं काम आहे, तगाई वसुलीचं काम आहे. दुष्काळ, तुम्हाला माहिती आहे की जेव्हा दुष्काळ पडतो गावांमध्ये तेव्हा लोकांचे काय हाल होतात, शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं, त्यावेळेला जी एक फायनल पॉवर तिथे असते, कळलं, जो लगेचच ग्राउंड लेवलला त्या शेतकऱ्यांना मदत करू शकतो, सरकारच्या योजना तिथे लगेच राबवू शकतो, आलं लक्षामध्ये. तो म्हणजे कोण असतो, तलाठी. म्हणजे तलाठीने ठरवलं तर एकही गाव दुःखी राहणार नाही असं कधी कधी वाटतं, ते खरं आहे, कारण तलाठ्याकडे बरेच अधिकार दिलेले असतात जे डायरेक्टली ग्राउंड लेवलला तो राबवू शकतो आणि मोठ्या अधिकाऱ्यांमध्ये तो दुवा म्हणून काम करू शकतो, बरोबर आहे की नाही. येस. त्याच्यानंतर आहे गाव पातळीवरील कुटुंब नियोजन कार्यक्रम, कळलं. येस, कुटुंब नियोजन कार्यक्रम आलं लक्षामध्ये यशस्वी करण्यासाठी, कळलं, प्राथमिक जबाबदारी तलाठ्यावरती असते, कळलं. ही सगळ्यात महत्त्वाची जी कुटुंब कारण भारताचा सगळा 70% ग्रामीण आजही भाग हा ग्रामीण भागामध्ये राहतो, मायग्रेशनचं प्रमाण वाढलं आहे तरीसुद्धा, कळलं. त्यामुळे कुटुंब नियोजन काम असतं हे गाव पातळीवरती कोणाची जबाबदारी असते, तलाठ्याची प्राथमिक जबाबदारी असते. नंतर गाव पातळीवरील जमीन महसूल, आलं लक्षामध्ये, गाव पातळीवरील या जमीन महसूल, थकबाकीदार, जमिनीच्या अधिकारपत्राची नोंद ठेवण्याची जबाबदारी ही तलाठीची असते. कोणाची, बघा, जमीन महसुलाची थकबाकी किती झाली, कळलं, जमिनीच्या अधिकारपत्राची नोंद ठेवण्याची जबाबदारी ही पूर्णपणे तलाठीची असते. गाव पातळीवर पीक पाण्याची नोंद, बघा किती महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी,
कळलं, किती पॉवर दिलेले आहेत म्हणजे बरोबर ना. म्हणजे गावकरी शेतकरी हे कुठे ना कुठेतरी तलाठ्यावरच डिपेंड असतात. हा लक्षामध्ये तलाठी करत असतो. गावातील महसूल गोळा करण्याचे अधिकार हे तलाठ्याला असतात. कळलं, गावातील महसूल गोळा करण्याचे जे अधिकार असतात हे सुद्धा तलाठ्याला असतात. हा लक्षामध्ये ठीक आहे. सो सगळ्यात महत्त्वाचा अधिकार आहे महसूल गावातला गोळा करणं. हे सुद्धा कोणाच्या हातामध्ये असतं, हे सुद्धा तलाठ्याच्या हातामध्येच असतं, हे विसरू नका. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे की गाव पातळीवरील कौटुंबिक शिधापत्र. बघा, तुमचे रेशनिंग कार्ड जे असतात, काय सांगितलं, तुमचे रेशनिंग कार्ड गाव पातळीवरील कौटुंबिक शिधापत्रक रेशन कार्ड वितरित करण्याचे कार्य देखील तलाठीच पार करतो. लक्षात ठेवा, केवढं मोठं काम तलाठ्याकडे आहे हे लक्षात येते तुम्हाला. म्हणून ह्या पदाला महत्त्व पण आहे, सन्मान पण आहे, मान पण आहे. कळते तुम्हाला. त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या चान्स सोडायचा नाहीये. पहिलं प्रशासनामध्ये शासनामध्ये आपल्याला घुसायचंच आहे, काही केलं तरी. कळलं. सो गाव पातळीवर निवडणूक यंत्रणेतील नंतर इलेक्शन, बरोबर आहे, जिल्ह्यामध्ये इलेक्शनच्या वेळेला जिल्हाधिकारी जबाबदारी असते, तालुक्यामध्ये तालुक्याचे अधिकारी तहसीलदाराची जबाबदारी असते. तसं गाव पातळीवर जेव्हा निवडणुका असतात त्याची यंत्रणेतील एक महत्त्वाचा घटक या नात्याने निवडणुकीसंदर्भात सोपवलेली कामं तो पार पडतो. तलाठी ग्रामीण भागामध्ये निवडणुका आल्या की तिथेही त्याचं कार्य मोठं असतं. चला, आणि त्याच पद्धतीने आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे हे आपण बघा, राज्यसेवेचं जर तुम्हाला डायरेक्टली जिल्हाधिकारी आणि तहसीलदार व्हायचं असेल तर तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करावा लागेल. आणि राज्यसेवेचा पण तुमच्यासाठी आम्ही सोपी करतोय, कारण 17,000चा आणि बाहेर 50, 70, 80,000चे असणारे कोर्सेस आम्ही देतो फक्त 5,000 रुपयामध्ये. कळलं. 16 महिन्याचा हा पूर्ण सुपर कोचिंगचा जो कोर्स आहे, ज्याच्यामध्ये व्हिडिओ कोर्सेस, लाईव्ह कोर्सेस, टेस्ट, नोट्स सगळं देतो आपण, तो तुम्हाला मिळतो फक्त 5,000 रुपयामध्ये. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, ह्याच्यासाठी फक्त तुम्हाला कोड यूज करायचा आहे समीर. कळलं, SAMER हा कोड यूज करा बास. आणि तुम्ही 50,000चे कोर्सेस 5,000 रुपये मिळवा. तेही व्हिडिओ कोर्सेस, मोठमोठ्या प्रोफेसरचे, सुपर टीचरचे, लाईव्ह कोर्सेस, नोट्स, PDF सगळं 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 ठीक आहे. एवढं फक्त करा. त्याच्यानंतर आहे पुढे की तहसीलदार आणि जिल्ह्याचा महसूल अधिकारी किंवा पोलीस अधिकारी यांच्या आदेशानुसार गाव पातळीवरील मरणोत्तर चौकशीचे प्रतिवृत्त फौजदारी प्रकरणातील, म्हणजे फौजदारी प्रकरणातील जबानी वगैरे जे असते, कळलं, ह्याच्यामध्ये सुद्धा जबानी तपासणी, कळलं, हे अधिकाराशी संबंधित कामकाज सुद्धा तलाठ्याला त्या ठिकाणी करावे लागतात. म्हणजे विचार करा की तलाठी हा गावातला किती महत्त्वाचा कणा आहे, त्याशिवाय कुठलीच कामं होऊ शकत नाहीत. कळलं, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. ठीक आहे. सो 7/12 उतारा अधिनियम 1966 21 विविध प्रकारचे गाव नमुने तलाठी सज्जाद होतात. कळलं, सगळे गावाचे नमुने जे असतात, कळलं, 21 विविध प्रकारचे गावाचे नमुने हे सगळे तलाठीच्या ऑफिसमध्ये असतात. तलाठी त्याला रिस्पॉन्सिबल असतो, त्याच्याकडे त्या पॉवर असतात. नंतर तलाठीच्या गैरवर्तणुकीबद्दल शासन करण्याचे अधिकार, जर तलाठी चुकीचा वागला तर त्याला असंच कोणी काढू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला उपजिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकारी जो असतो, कळलं, त्यालाच ते अधिकार दिलेले असतात. हा लक्षामध्ये उपजिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकारी त्यालाच ते अधिकार दिलेले जातात. नंतर गाव पातळीवरील तलाठी दप्तरात महसूल खात्याशी संबंधित माहिती 21 प्रकारच्या गाव नमुन्यात ठेवण्यात येते. ती पूर्ण पॉवर ही तलाठ्याचीच असते. कळलं. आता तलाठीची वेतन श्रेणी बघूया. तलाठीची वेतन श्रेणी किती आहे? भरती 2023 नुसार तलाठीची वेतन श्रेणी सुद्धा वाढलेली आहे. तलाठी संवर्गाची जी वेतन श्रेणी आहे, कळलं, ही 25,500 ते 81,000 पर्यंत तो पगार जातोय. लक्षात ठेवा, वरती भत्ते बित्ते सगळे असतात. लक्षामध्ये असं आहे. नंतर अधिकारीची वेतन श्रेणी जी आहे, मंडळ अधिकारी, लक्षात ठेवा, मंडल अधिकारी जो असतो, लक्षामध्ये मंडल अधिकारीची जी पगार सध्या वेतन श्रेणी आहे ती 32,000 ते 1,00,000पर्यंत जाते. लक्षामध्ये. सो तुम्ही सुद्धा एवढा प्रचंड बहुविध पगार घेण्यासाठी प्रायव्हेटची गरज नाही आहे. तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जाऊ शकता. तलाठीसारख्या पदाला जे महत्त्वाचं पद आहे त्याचे सुद्धा आता पेमेंट हायर गेलेले आहेत. लक्षामध्ये. त्यामुळे फायनान्शियल सिक्युरिटी आणि स्टॅबिलिटी बरोबर ती पॉवर, अधिकार हे तुम्हाला मिळू शकतं. आणि लक्षात घ्या, एका परीक्षेवरती, कळलं, मोठी मोठी परीक्षा नाही आहे, प्री मेन्स इंटरव्ह्यू असं काही नाही आहे. एक परीक्षा आणि तुमच्या हातामध्ये पॉवर, फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळून जाईल. एक परीक्षा द्यावी लागेल तुम्हाला फक्त. कळलं. आणि 200 पैकी 180 स्कोअर आणावं लागेल. 200 पैकी 180 स्कोअर करा, बाकी सगळं जग मग तुमचंच आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता विभागानुसार पदसंख्या किती आहे? 3,628 एकूण जागा आलेल्या आहेत. बरोबर आहे. त्याच्या जागा कशा आहेत? नाशिक विभागासाठी 803 जागा दिल्या आहेत. औरंगाबादसाठी 799 जागा दिलेल्या आहेत. कोकणासाठी 641, नागपूरसाठी 550, अमरावतीसाठी 121 आणि पुण्यासाठी 702 जागा दिलेल्या आहेत. त्याच्यानुसार तुम्ही विभागानुसार फॉर्म भरायचे आहेत. विभागानुसार तुमची पोस्टिंग होणार आहे. ज्या विभागात तुम्ही फॉर्म भराल त्या विभागामध्येच तुमची पोस्टिंग होणार आहे, हे मात्र विसरू नका.
आलं लक्षामध्ये. आणि अशाच पद्धतीच्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही काय करू शकता, टेलिग्राम चॅनलला समीर सर टेक्स्टबुक ह्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला मी सगळ्या PDF, YT सेशन, असे व्हिडिओज, डाऊट सॉल्विंग सेशन, तुम्हाला जर काही अभ्यास करताना डाऊट आला तर तुम्ही मला डायरेक्टली इंटरॅक्ट करू शकता माझ्याबरोबरती. कळलं, क्विज तुम्ही माझ्याबरोबर खेळू शकता, पोल्स तुम्ही माझ्यासोबत खेळू शकता आणि त्यातून जे डाऊट येतील ते आपण ह्याच्यामध्ये डिस्कस करतोच यूट्यूब सेशनमध्ये आणि सगळ्यामध्ये. येते लक्षामध्ये. सो सगळ्याच्या सगळ्यासाठी तुम्ही काय करू शकता, येस या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण काय करू शकतो, तर हे काय करू शकतो, तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला लाईक करायचा आहे, कारण तुम्हाला मी खूप चांगली इन्फॉर्मेशन दिलेली आहे असं तुम्हाला वाटते, तर प्लीज लाईक करा ह्या व्हिडिओला. आमच्या टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये, फॅमिली मेंबरमध्ये आणि सगळ्यांमध्ये हा व्हिडिओ काय करा, प्लीज शेअर करा. कारण अनेकांपर्यंत आपण पोचणं गरजेचं आहे, सगळ्यांना सगळी माहिती मिळणं गरजेचं आहे. सो मित्रांनो प्लीज हे सगळं करा आणि आपण भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये रोजच्या रोज आपण नवीन व्हिडिओज बनवतोय. तुमचं काम आहे फक्त बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोचणार म्हणजे पोचणारच. तर थांबूया आपण इकडे, थांबतो मी इथे. पुन्हा एकदा सांगतो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.